करणं योग्य नाही असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केलं। या बैठकीत कबुतरांना कंट्रोल फीडिंग करण्यासंदर्भात अभ्यास करून नियम तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। तसंच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का, ये सारे नियम पाले जाएं और उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए, ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है। और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहां पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा। तर कबुतरांना कंट्रोल फीडिंग करण्यावरून आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। विषय स्पष्ट आहे, एक जर कबुतरखाना तिथे ठेवायचं असेल आणि जर स्थानिकांची भावना ती असेल, आम्ही स्थानिकांच्या भावनेसोबत आहोत, ठेवायचं असेल तर तिथेच। ते जे काही आरे कॉलनी वगैरे सांगतात तिथे शक्य नाही, मग त्यापेक्षा लोढानी वरळी सीफेसवर एक चांगलं तिथे बंगला बांधत आहे तिथे करावं, मस्त होईल। वरळी सीफेसला जिथे लोढांचा बंगला येतो ना, लोढा आता ते बिल्डर आणि मंत्री एकच आहेत का मला माहित नाही, पण त्यांच्याच नावाचे कोणतरी बिल्डर आहेत, त्यांनी चांगला प्लॉट त्यांचा तिथे द्यावा वरळी सीफेसवर, चांगलं होईल।